रोज रोज काम करून वैताग आला होता म्हणून आज जरा काम बाजूला ठेवलं आणि गेलो कासला फिरायला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज रविवार असल्यामुळे आयुष्यात पहिल्यांदाच तुमचा भाऊ सकाळी 10:30ला उठला आणि उठल्यावर पटकन आपली रूम आवरली आणि हॉलमध्ये आलो तर सगळी तारक मेहता का उलटा चष्मा होत होती. मग जरा फ्रेश झालो आणि नाश्ता केला. त्यानंतर आवरून स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि डबा घेऊन निघालो आपल्या उद्योगाला. आणि आज घरातनं बाहेर पडायलाच भाऊंना 12 वाजले होते. मग शॉपवर पोहोचलो, शटर उघडलं आणि बाकीची कामं करून काउंटरवर सेटअप लावला. त्यानंतर शॉप मधली सगळी साफसफाई करून देवपूजा केली. आणि आज सकाळपासूनच पावसाने एवढा जोर धरला होता त्यामुळे लाईट पण गेली होती आणि ऑर्डर पण नव्हत्या. त्यात बिल्डिंगच्या आउटलेटची पाईप फुटली होती त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. मग दुपारी मस्त जेवण केलं. त्यानंतर संध्याकाळी बनवली आपली ब्लॅक कॉफी आणि कॉफी घेऊन जरा फ्रेश झालो. आणि आज जरा कासला जायचं नियोजन लावलं होतं. तेवढ्यात शेट आले आपला पांढरा हत्ती घेऊन. मग राजपुरी मध्ये जाऊन जरा डेट कोक घेतले. मग तिथनं निघालो आम्ही कासच्या मार्गाला. आणि समोरचे डोंगर सगळे हिरवेगारच झाले होते आणि पावसामुळे सगळे सीन सिनेमॅटिकच वाटत होते. आणि घाटात गेलो तर भाऊंना असला खतरनाक व्ह्यू झाला होता. असं वाटलं हिथंच बसावं पावसात भिजत. आणि हे बघा भाऊंना आपलं निवांत हॉटेल. हिमाचलमध्ये कशी डोंगरा वगैरे असतात तसंच दिसत होतं सेम. आणि पठारावर पोहोचलो तर समोर फक्त धुकंच धुकं होतं, पुढचं काय दिसत नव्हतं. भाऊंनो हे सगळं बघून डोक्यातलं सगळं टेन्शन गायब झालं आणि माइंड एकदम रिसेट झाला. तिथं थोडा वेळ थांबून निघालो आम्ही पुढं. आणि हो बघा आपल्या अतुल भाऊंचा कॅफे एकांत. मग पुढे जाऊन थोडा वेळ थांबलो. नुसतं वारं आणि त्यात थोडा पाऊस, फिलिंग एकदम ढगातच. त्यातच जरा एकमेकांचे फोटो काढले. तेवढ्याच मेमरीज म्हणलं राहतात आपल्याकडं. आणि जास्त वेळ झाल्यामुळे पुढे काय गेलोच नाही. तिथनंच निघालो माघारी घरी यायला. आणि घाटात पोहोचलो तर नुसतं धुकंच धुकं होतं. आज म्हणलं पैसेच फिटले इकडे येऊन. तिथनं पोहोचलो आम्ही हॉटेल गुलबहारला. तिथं पण जास्त काही गर्दी नव्हती. मग पहिल्यांदा जरा गरम सूप ऑर्डर केलं आणि इंग्लिश सूप पेलं आणि थोडे स्टार्टर खाऊन निघालो आम्ही घरी. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.